आपल्याला पुढचं प्रकरण इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ज्याला बोर्डाला वेटेज आहे 6 मार्काचं मिनिमम, म्हणजे कंपल्सरी आपला 35 मार्काच्या सेक्शन मध्ये 6 मार्काचे क्वेश्चन्स असणार आणि क्वेश्चन पेपर थोडासा जास्त मार्काचा असतो ऑप्शन सहित, तर त्याला ऑप्शन धरून 8 मार्कासाठी आहे. तर आपण 6 मार्कावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. सोपा टॉपिक आहे, तसा काही फारसा अवघड नाही. पहिला भाग थोडासा टिपिकल वाटतो. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री याची डेफिनेशन काय आहे बघा, ऐका. इट इज दी ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. इट इज दी ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री which deals with study of chemical changes and electrical energy. फिजिकल केमिस्ट्रीची अशी एक शाखा, त्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाव आहे, की ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, केमिकल रिएक्शन्स आणि इलेक्ट्रिकल एनर्जी याच्याशी सहसंबंध असणारा अभ्यास करणारी शाखा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. माझ्या मते अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय. केमिकल रिएक्शन्स घडून येतात. केमिकल रिएक्शन्स घडून आला की त्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व होणं, ऍब्सॉर्ब होणं काही ना काही होत असतं. तर ती जी हीट एनर्जी आहे त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करणं. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री इट इज द ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन्स अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, ही त्याची डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण आता केमिकल एनर्जी कशाला म्हणायचं. केमिकल एनर्जी हा भाग बेसिक आहे, ते महत्वाचं. आजच्या तासाला बेसिकच बरंच होईल. केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा. दी एनर्जी प्रोड्यूस्ड ड्यू टू केमिकल रिएक्शन्स. बोलू नका. केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस. Chemical reaction takes place. Due to chemical reactions, energy generated. That energy is known as chemical energy. काही रासायनिक अभिक्रिया घडून येतात, त्याच्यामधून काही ऊर्जा बाहेर पडते, केमिकल एनर्जी म्हणायचं. किंवा the energy associated with chemical reactions is known as chemical energy. ज्या ज्या रासायनिक अभिक्रिया घडून येतात आणि त्या रासायनिक अभिक्रियाच्या दरम्यान जी काही एनर्जी सोडून दिली जाते, त्या ऊर्जेचा अभ्यास करणं म्हणजे केमिकल एनर्जी. दी एनर्जी असोसिएटेड म्हणजे संबंधित. दी एनर्जी असोसिएटेड विथ केमिकल रिएक्शन नोन एज केमिकल एनर्जी. आता ह्याच्यामध्ये उदाहरण काय सांगायचं. आता केमिकल एनर्जी जर का असेल, chemical energy can be converted into electrical energy. रासायनिक अभिक्रिया घडून आली, ती अभिक्रिया घडून येत असताना काही ऊर्जा सोडून दिली, त्या सोडून दिलेल्या ऊर्जेला आपण केमिकल एनर्जी म्हटलो. त्या केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करू शकतो. केमिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पुढच्या भागामध्ये ते बघणार आहे आपण. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी.
इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याला विद्युत ऊर्जा म्हणायचं. इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत, एनर्जी ऊर्जा, विद्युत ऊर्जा कशाला म्हणायचं? दी एनर्जी which is obtained from electric source, the energy which is produced, generated from the electrical source, such energy is known as electrical energy. इलेक्ट्रिकल सोर्स म्हणजे विद्युत ऊर्जेचं साधन, विद्युत ऊर्जेच्या साधनापासून मिळवलेली ऊर्जा ही विद्युत ऊर्जा. तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग 100% सकाळी केल्याशिवाय तुम्ही कॉलेजला येत नाही, बरोबर आहे का? म्हणजे काय करता, चार्जिंग करता आणि मग ती बॅटरी दिवसभर वापरता. लाईट गेली घरामध्ये, तुम्ही किंवा अंधारात कुठे जायचं असेल बॅटरी वापरता. बॅटरीचा सेल जो असतो, सेल त्याच्यामध्ये काही केमिकल रिएक्शन घडून येतात. हे आता आपल्याला वीज मिळते, परळीतनं वीज आपल्याला सांगोला आटपाडीला येते, लक्षात घ्या. सोलापूर जिल्हा पूर्ण कोयना किंवा इतर कुठली ऊर्जा नाही आपणाला परळी, बीड जिल्ह्यामध्ये परळी गावातून आपल्याला वीज येते. परळीचं औष्णिक विद्युत केंद्र, तिथं ऊर्जेचं निर्मिती होते आणि ती ऊर्जा आपल्याला इथं डीपीतल्या फिजा काढल्या की ऊर्जा मिळते का? आपल्याला नाही मिळत. फ्यूज काढली, लाईट बंद गेली, कळतं का नाही? म्हणजे सोर्स, साधन, कुठलं तरी साधन असेल तरच आपल्याला, किंवा तुमच्या वाहनाच्या बॅटऱ्या ज्या असतात, एक्साइड किंवा ॲटोबॅट वगैरे असतं ते, किंवा तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे. आता वाहनाची बॅटरी ही चार्जिंग केलेली असते. वाहनाला कुठं लाईट, रात्रीचं लाईट, वाहनाला लाईट कशी मिळते? खाली बॅटरी असते, त्या बॅटरीमध्ये ती चार्जिंग करावी लागते, त्याच्यात ऊर्जा स्टोअर करावी लागते आणि मग आपण वापरतो. किंवा आता लाईट चालू आहे, ही ऊर्जा परळीत चालू आहे म्हणून इथं आली लाईट. परळीतलं बंद पडलं की हे पण बंद, तत्क्षणी बंद. अंतर किती आहे कळतं का? तर इलेक्ट्रिकल एनर्जी, दी एनर्जी विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द इलेक्ट्रिक सोर्स किंवा इलेक्ट्रिसिटी नोन ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याच्यानंतर केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, दे आर इंटर कन्व्हर्टिबल. महत्वाचा मुद्दा सांगतोय मी. केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी, दे आर इंटर कन्व्हर्टिबल. सीई म्हणजे केमिकल एनर्जी, कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. सीई टू ई टू सी. Chemical energy can be converted to electrical energy. Electrical energy can be converted into chemical energy. म्हणजे याचं इंटर कन्व्हर्शन करता येणं सहज शक्य आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, इट डील्स विथ टू टाइप्स ऑफ सेल्स, टू टाइप्स ऑफ सेल्स, किंवा त्याला अगोदर आपण असं काय म्हणता येईल, दोन प्रकारचे सेल आपण अभ्यासणार. इलेक्ट्रोलिटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलला दुसरं नाव आहे व्होल्टाइक सेल. आता याच्यामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला आणखी पण गरजेचं आहे. तर कन्व्हर्शन ऑफ केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी हे कशाचं सांगता येईल? कन्व्हर्शन ऑफ केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. याचं उदाहरण सांगायचं म्हणजे काय सांगायचं बघा. रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणं म्हणजे काय?
spontaneous redox reaction takes place. Spontaneous redox reaction किंवा केमिकल रिएक्शन म्हणून टाका. स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्तपणे. Spontaneous chemical reaction takes place. Due to spontaneous reaction, energy generates. That energy is converted into electrical energy. रासायनिक अभिक्रिया घडून येते. रासायनिक अभिक्रिया घडून आल्यानंतर काही ऊर्जा सोडून दिली जाते आणि ती ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. कळतं? स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस. स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस which liberates energy. That energy is known as chemical energy. That chemical energy can be converted into electrical energy. It is nothing but the electrochemical cell. यालाच आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल पण म्हणू शकतो. इलेक्ट्रो विद्युत, केमिकल रासायनिक, विद्युत रासायनिक घट. घट म्हणजे सेल. कळतं? तर याच्यामध्ये उदाहरणं सांगायची म्हटलं तर ड्राय सेल, तुमची एक बॅटरीचा सेल जो असतो एव्हरीडेचा, नोविनोचा काय असेल ते, त्याच्यामध्ये ते फोडून बघा ना, त्यात केमिकल्स आहे. अमोनियम क्लोराईड आहे, झिंक सल्फेट आहे, मध्ये कार्बनचा किंवा ग्राफाइटचा रॉड आहे, कडेनं झिंकचं कव्हर आहे आणि त्याच्यावरती तो कागद चिटकवला आहे. एव्हरीडेचा असो, नवीनचा असो किंवा ते काय कोटिंग आहे ते कशाचं, ते जर फोडून बघितलं तर आत केमिकल्स आहेत. ती बॅटरी आपण काय करतो, बॅटरीला सेल टाकला, मागचं बटन वगैरे ते सगळं जुन्या बॅटऱ्या डोळ्यासमोर आणा, ते काय होतं, सेलला सेल टच झाला की मग पुढे लाईट लागते. म्हणजे काय होतं, आणि 1 महिना 2 महिने ते सेल वापरले की काय करतो, सेल बिलबिलीत झालेत म्हणतो आपण. बरोबर आहे का? तुमच्या भाषेतच बोलतोय मी. ते सेल असे दाबून बघा तुम्ही. आणि नवीन आणलेले सेल कसे असतात, टच असतात ते. बरोबर आहे का? आणि गेलेले सेल कसे असतात, म्हणजे ते डॅमेज झालेले असतात. केमिकल रिएक्शन झाल्यामुळे ते डॅमेज झालं असतं. त्याच्यावरचा कागदाचा कव्हर जर काढला तर तुम्ही त्यात ते झिंकची डबी असते, झिंकचा पातळ पत्रा असतो, तो गंजलेला आढळतो, म्हणजे झिंक डॅमेज होऊन जातं. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडताना काही तिथं क्रिया घडतात आणि त्याच्यामुळे त्या रिएक्शन मध्ये काही केमिकल्स वापरली जातात. तिथं त्याच्यामध्ये त्याची खर्ची पडतात, ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपण विद्युत ऊर्जा म्हणून, म्हणजे लाईट किंवा प्रकाश ऊर्जा म्हणून आपण वापरतो. कळालं? तर ड्राय सेल, डॅनियल सेल, डॅनियलचा विद्युत गट हा पण आपण अभ्यासणार आहे. ही त्याची सर्व उदाहरणं सांगता येतील. याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकेमिकल सेल. हा इलेक्ट्रोकेमिकल सेलचं एक चांगलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर कन्व्हर्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. कन्व्हर्शन ऑफ काय म्हटलं मी, इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा कशामध्ये रूपांतरित केली, केमिकल एनर्जी. एखादी नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. आता नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, जी रिएक्शन स्वतःहून घडून येत नाही अशी रिएक्शन. Non-spontaneous chemical reaction is carried out by supplying electrical energy. By supplying electrical energy means conversion of electrical energy into chemical energy.
तर एखादी रासायनिक अभिक्रिया किंवा ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेलचं उदाहरण चांगलं देता येतं. आता काही जण तुम्ही थंडीचे दिवस आहेत, घरात पाणी 5 मिनिटात तापवता, चोरून लाईट वापरणारे. स्पष्ट बोलतो काय आम्हाला सिटीमध्ये नाहीच होत. आमचे इलेक्ट्रॉनिक मीटर आहे, आम्हाला महिन्याला 3000 रुपये बिल येते. 30 दिवस रोज 100 रुपये लाईट. काही जण काय करतात, खेड्यात काय असतं, लाईट बिल वीज निर्माते पण ते, वीज वापरणारे बी ते, वीज बिल घेणारे बी ते, देणारे बी ते, सगळंच असतं. आकडा टाकायचा, लाईट चालू, 24 तास लाईट, लोड शेडिंग नाही. पाणी किती तापलं, उकळलं तरीही चालूच. अंगाचं कातडं काढून घेतली एवढं तापवतील पाणी. खेड्यात काय नसतंय, मला माहिती आहे, सगळं बघतो ना आम्ही. फक्त आकडा टाकायचा. तुम्हाला बिल येत नाही, बिल भरायचा काय प्रश्न येत नाही. बिल वीज निर्माते पण तुम्ही, घेणारे तुम्ही, वापरणारे तुम्ही, होल अँड सोल इंडिपेंडंट एमएससीबी. त्या मराठवाड्यात तर कसं आहे माहिती आहे का, असं वायरमन कुठं आला की त्याला पहिला झुडपून काढते. मला माहिती आहे असते. जाऊ दे काय, आम्ही लोड शेडिंग असते आम्हाला. काय झालं, लोड शेडिंग. नेमकं बाळा झोपायचं असतं घरात, त्यावेळेला डास चालत असतो आणि लाईट जाते. काय करायचं, हे खरं वेळा झालंय, रात्री शक्यतो लाईट घालवू नये, माझं मत. ठीक आहे, असू द्या. तर मला सांगायचं काय, नॉन स्पॉन्टेनियस. आता तुम्ही सकाळी पाणी टाकवता, ते टाकता कॉईल वगैरे काहीतरी, काय केलं, गरम पाणी होण्यासाठी काय केलं तुम्ही, बर ठीक आहे, ते पण जाऊ द्या. अन्न शिजवायचे काही जण हे पण ओव्हनवर वापरतात. बेकरीच्या ह्याच्यामध्ये ओव्हन वापरता. ओव्हन बटर भाजायचं आहे, काय तर करायचं तुम्हाला, केक करायचा आहे, त्या ओव्हन मध्ये ठेवतात. ते तुम्ही लाईट चालू करता. विद्युत ऊर्जेचा वापर काय केला, किंवा एखादी रासायनिक अभिक्रिया स्वतःहून घडत नाही, स्वतःहून त्याला ऊर्जा द्यावी लागते. त्याला काय लागणार आहे, सप्लाय द्यावा लागेल, मग ती रिएक्शन घडून येईल. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड टू प्रोड्यूस किंवा टू ब्रिंग आउट द केमिकल चेंज. रासायनिक बदल घडवून आणण्यासाठी विद्युत ऊर्जेचा वापर केला जातो. कळलं? जे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी थोडक्यात काय, आपल्याला गव्हाचं पीठ असतं, गव्हाच्या पिठापासून बेकरीचा प्रॉडक्ट बनवायचा. बेकरीचा प्रॉडक्ट म्हणजे बिस्किट बनवायचं. केमिकल चेंज आहे का नाही, गव्हाचं पीठ ब्रेड मध्ये बनवलं किंवा बिस्किट मध्ये बनवलं, केमिकल बदल, रासायनिक बदल आला का नाही तिथं, त्या पदार्थाचं रूपांतर दुसऱ्यात झालं का नाही, इलेक्ट्रिकल एनर्जी यूज केली ओव्हन मधली किंवा अशा. तर हे पण सांगता येईल. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या कल्पना तुम्हाला माहिती आहेत का? ऑक्सिडेशन म्हणजे काय, मी जाता जाता सहज सांगतोय. ऑक्सिडेशन एखाद्या पदार्थानं इलेक्ट्रॉन सोडून देणं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ए सबस्टन्स. एखाद्या पदार्थाकडून इलेक्ट्रॉन निघून जाणं, एखाद्या पदार्थामधून इलेक्ट्रॉन निघून जाणं म्हणजे ऑक्सिडेशन. एखाद्या पदार्थामध्ये ऑक्सिजन ऍड होणं म्हणजे ऑक्सिडेशन. हे पण माहिती आहे, जुनं आहे ते पण. त्याच्यानंतर इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन. एखाद्या आयनच्या, आयन म्हणतोय मी, एखादा आयन असेल, त्या आयनच्या प्रभारामध्ये वाढ झाली तरी ते ऑक्सिडेशन. उदाहरण कोण बोलतंय मध्ये मध्ये, हे ऑक्सिडेशनच म्हणायचं. +1 चं +2 झालं, +2 चं +3 झालं. इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन.
किंवा डिक्रीज इन निगेटिव्ह चार्ज म्हणजे सुद्धा ऑक्सिडेशन. पहिल्या घटक चाचणीला तुम्हाला -2 मार्क पडले आणि पुढच्या टेस्टला 0 मार्क पडले. कितीने वाढ झाली? 2 मार्क तुम्ही प्लस मध्ये आला. कळतं का नाही? -10 होते त्याचे -2 झाले. विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस आहे. -10 मार्क होते, -2 पडले, परत 0 पडले. मुलामध्ये प्रगती व्हायला लागली म्हणायचं. तसं -10चं -2 होणं किंवा -2चं 0 होणं म्हणजे पण ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन्स कशा मी वेगवेगळ्या कशासाठी सांगतोय पुढे टॉपिक मध्ये आपल्याला. ह्या ज्या ऑक्सिडेशनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. काय काय सांगितलं? प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन बाय फ्रॉम ए सबस्टन्स ऑक्सिडेशन. Increase in positive charge of an ion oxidation. Decrease in negative charge of an ion oxidation. कळलं? आणि त्याच्या नेमकं उलट गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज रिडक्शन. +2 चं +1 झालं. एक इलेक्ट्रॉन घेतला ना, +1 ला -1 न्यूट्रल झालं. +1 +1. +3 चं +2 झालं. 1 + 1 - डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. एखाद्या आयनच्या धन प्रभारामध्ये कमी होणं रिडक्शन. एखाद्या आयनच्या ऋण प्रभारामध्ये वाढ होणं रिडक्शन. ऑक्सिजन -1. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले का नाही? गेनिंग किंवा त्याला दुसरं नाव आहे ऍक्सेप्टिंग. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणं, गेनिंग म्हणजे घेणं, गेन करणं किंवा ऍक्सेप्ट करणं. इलेक्ट्रॉन घेतला, -1 चं -2 झालं, इन्क्रीज इन निगेटिव्ह चार्ज. -1 चं -2 झालं, इन्क्रीज इन निगेटिव्ह चार्ज. म्हणजे रिडक्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोसेस ऑफ ऍक्सेप्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन किंवा डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. धन प्रभारामध्ये कमी होणं म्हणजे रिडक्शन, ऋण प्रभारामध्ये वाढ होणं म्हणजे ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर रेडॉक्स रिएक्शन कशाला म्हणायचं? रेडॉक्स रिएक्शन 11वीला मी शिकवलं होतं का टॉपिक? नाही ना, ऑनलाईन असल्यामुळे ते झालंच नसावं म्हणून हे महत्वाचं आहे. रेडॉक्स रिएक्शन सोपं आहे. रेड म्हणजे तांबडा, ऑक्स म्हणजे बैल, तांबडा बैल रिएक्शन. विनोदानं म्हटलं मी. रिडक्शन मधला RED घेतलाय, रिडक्शन मधला RED घेतलाय आणि ऑक्सिडेशन मधला ऑक्स घेतलाय, OX घेतलाय. रेडॉक्स रिएक्शन ह्याला क्षपणन ऑक्सिडीकरण रिएक्शन म्हणायचं. आता रेडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन काय बघा?
when there is simultaneous म्हणजे एकाच वेळेला. मी शिकवतोय तुम्ही डबा खात बसलाय, दोन्ही पण एकाच वेळेला घडतं. कळलं का? रेडॉक्स म्हणजे सायमल्टेनियस. ज्या वेळेला एखादी रासायनिक अभिक्रिया घडून येत असताना सेम टाइम ऑक्सिडेशन घडत असतानाच रिडक्शन घडत आहे, अशा रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. when there is simultaneous oxidation and reduction takes place at a same time in the same reaction. एकाच रिएक्शन मध्ये एकाच वेळेला इलेक्ट्रॉनचं देणं घडतंय, त्याच वेळेला घेणं पण घडतंय, त्याला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. रेडॉक्स रिएक्शन मीन्स इट इज द सम ऑफ, आता एक मिनिट, Na प्लस झालं, इलेक्ट्रॉन सोडून दिला, या प्रोसेसला म्हणायचं ऑक्सिडेशन. आता ही फक्त ऑक्सिडेशनची अर्धी प्रोसेस झाली, म्हणून याला परत आणखी असं म्हटलं तरी चालतंय, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन म्हणायचं, अर्धी रिएक्शन. रिएक्शन मधली कुठली आहे ती? ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, फक्त ऑक्सिडेशनची अर्धी क्रिया. Cl प्लस इलेक्ट्रॉन, आता हाफ Cl2 घ्यायचं असतं कारण Cl अस्तित्वात असत नाही. तसं इलेक्ट्रॉन इथं सोडून दिलेला इथं घेतला, Cl मायनस आयन, याला काय म्हणायचं? रिडक्शन हाफ रिएक्शन. इथं या रिएक्शन मध्ये काय झालं? इलेक्ट्रॉन सोडून दिला, फक्त इलेक्ट्रॉन सोडून देण्याची क्रिया ऑक्सिडेशन अर्धी रिएक्शन. इथं इलेक्ट्रॉन फक्त घेतला, अर्धा क्लोरीनचा मॉलिक्यूल म्हणजे एक क्लोरीनचा ऍटम, कळतं का? अर्धा Cl2 घेतला म्हणजे एक क्लोरीनचा ऍटम, त्याने इलेक्ट्रॉन घेतला, क्लोराइड आयन तयार झाला. इथं फक्त इलेक्ट्रॉन घेण्याची क्रिया झाली. आता या दोन्हीची बेरीज, हे इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन गेला, Na ला Na, हाफ Cl2, इट गिव्स Na प्लस प्लस Cl मायनस म्हणजेच NaCl. इथं ऑक्सिडेशनची प्रोसेस घडली, इथं रिडक्शनची प्रोसेस घडली. ह्या दोन्ही प्रोसेस एकाच रिएक्शन मध्ये म्हणजे या रिएक्शन मध्ये घडल्या. या रिएक्शनला म्हणायचं रेडॉक्स रिएक्शन. किंवा रेडॉक्स रिएक्शन ही मुळात दोन अर्ध्या अर्ध्या रिएक्शनची बेरीज आहे. रेडॉक्स रिएक्शन इट इज दी सम म्हणजे बेरीज, इट इज दी सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन. सम म्हणजे SUM बर का. रेडॉक्स रिएक्शन इट इज दी सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन. N इलेक्ट्रॉन सोडून दिला म्हणून N घेतला, N दिला नसता तर N घेतला नसता, N घेतला म्हणून N दिला. देणं घेणं कशावरती अवलंबून आहे? इलेक्ट्रॉन दिला म्हणून घेतला. म्हणजे या रिएक्शन मध्ये, ह्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन का म्हटलं? तर एकाच रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन देणं आणि घेणं ही प्रक्रिया घडून आली आणि म्हणून याला रेडॉक्स रिएक्शन म्हणायचं. when there is simultaneous म्हणजे एकाच वेळेला, when there is simultaneous oxidation and reduction takes place, such a reaction is known as redox reaction. त्यानंतर किंवा याचे दुसरं डेफिनेशन अशी पण सांगू शकतोय, redox reaction it is the sum of oxidation half reaction and reduction half reaction. त्याच्यानंतर यामध्येच मी सांगतो
ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं, रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं. याचं काय झालंय बघा, सोडियमचं Na+ झालं, Na ऍटमचं Na+ आयन मध्ये रूपांतर झालं, इलेक्ट्रॉन सोडून दिला. यानं काय केलं, इलेक्ट्रॉन घेतला. याचं काय झालं, रिडक्शन. ज्याचं रिडक्शन होतं त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. बघा बरं का मी काय म्हणतोय, ऑक्सिडायझिंग एजंट. कुणाला म्हटलंय, Cl ला, Cl2 ला काय म्हटलंय, ऑक्सिडायझिंग एजंट. कुणाचं ऑक्सिडेशन झालंय, सोडियमचं. सोडियमला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. बघा बरं का, ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट पण म्हटलं जातं. पर्यायी नाव सांगून टाकतो. ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्याला ऑक्सिडंट पण म्हटलं जातं. ज्याचं ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट, ज्याचं रिडक्शन होतं त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. नेमकं शब्द कसे आहेत बघा. तर रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन इथं कशी सांगायची, दी सबस्टन्स किंवा सबस्टन्स किंवा स्पेसिस. स्पेसिस मे बी ॲटम, आयन, मॉलिक्यूल, काय समजायचं ते समजा. दी स्पेसिस which itself loses electron, which itself स्वतः, which itself loses electron and forces another substance to accept that electron. स्वतः इलेक्ट्रॉन सोडून देतं आणि दुसऱ्याला घ्यायला फोर्स करतं, अशा सबस्टन्सला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलंय. दी सबस्टन्स which accept electron, जो पदार्थ स्वतः इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि दुसऱ्याला द्यायला भाग पाडतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. थोडक्यात काय, हा याचं ऑक्सिडेशन होण्याला भाग पाडतो, कारण ह्याला इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणजे कोणीतरी दिला पाहिजे, म्हणजे याला द्यायला भाग पाडतो, म्हणून याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. तर रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट ह्या पण टर्म्स महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर कंडक्टर. आता कंडक्टर वाहक. आता कंडक्टर म्हणजे काय, दी सबस्टन्सेस which allows to flow the electric current. The substance which allows to flow the electric current known as conductor. कंडक्टर कशाला म्हटलंय बघा, ज्याच्यामधून, आता कंडक्टर याला म्हणायचं, इथं लाईटचा प्रकाश पडला की कॉपरच्या वायर मधून आले, कॉपरची वायर, मेटल वायर, कंडक्टर. समजा लाकडाची वायर करून वापरली तर नॉन कंडक्टर. कंडक्टर आणि नॉन कंडक्टर मधला फरक लगेच कळाला. किंवा ह्याच्यामधून कंडक्टर, तुम्हाला प्लास्टिकची वायर बनवली तर कंडक्टर्स कोण आहेत, नॉन कंडक्टर्स कोण आहेत हे कळालं का बघा. ज्या ज्या पदार्थामधून विद्युत ऊर्जेचं वहन होतं म्हणजे फ्लो होतो. सबस्टन्स विच अलाउज, अलाउ करणं म्हणजे परमिट करणं, परमिशन देणं. दी सबस्टन्स विच अलाउज टू फ्लो द इलेक्ट्रिक करंट थ्रू विच such substances are known as conductors. आता कंडक्टर्स परत दोन प्रकारचे आहेत. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक नावामध्येच ते आहे बघा. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणजे काय, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी टेक्स प्लेस by the agency of electrons किंवा electrons
फ्लो होतात म्हणूनच इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, त्यांना इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणायचं. दी सबस्टन्सेस in which the conduction of electricity takes place by the agency of electrons present in that substance, metal, etc. त्या मेटल मध्ये, सबस्टन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत आणि ते इलेक्ट्रॉन्स मायग्रेट होतात, स्थलांतर करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, आणि ह्या इलेक्ट्रॉनच्या स्थलांतरामुळे जी विद्युत ऊर्जा प्रवाहित होते त्याला इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणतात. दुसरं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स, the conductors in which the flow of electricity takes place by the agency of positively and negatively charged ions of a substance. एखादा पदार्थ आहे, त्या पदार्थामध्ये धन प्रभाराचे आणि ऋण प्रभाराचे आयन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्शन साठी उपयोग किंवा इलेक्ट्रिसिटी कंडक्शन साठी वापरले जात असतील तर त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये एखादा पदार्थ किंवा मेटल्स म्हणा, त्या मेटल मधले इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असतं आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, त्याला इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणायचं. एखाद्या पदार्थामध्ये इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स, एखाद्या पदार्थामधले धन प्रभाराचे आणि ऋण प्रभाराचे आयन्स स्थलांतरित होत असतात, अशा वेळेला त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते म्हणून याला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स म्हणायचं. समजा तुम्हाला पाण्यामध्ये करंट बसू शकतो, पाण्यामध्ये हे का बसतो शॉक? H2O, H प्लस आयन, OH मायनस आयन, H प्लस पॉझिटिव्ह, OH मायनस निगेटिव्ह. कळतं का? म्हणजे पाण्यातनं करंट वाहतो कशामुळं? तर धन प्रभाराचे ऋण प्रभाराचे आयन्स त्याच्यामध्ये अवेलेबल होतात म्हणूनच इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रोलाइट्स कशाला म्हणायचं बघूया. इलेक्ट्रोलाइट्स वेळ सांगा मला, सांगा बरं का. हा, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स the substances which are in the aqueous state or which when dissolved in water or which when they are melted flow of electricity takes place through which known as electrolytes. जे जे रासायनिक पदार्थ आहेत, जे पाण्यात टाकले की आयन्स तयार करू शकतात, धन प्रभाराचे ऋण प्रभाराचे आयन्स, किंवा ज्याला वितळवलं तर ते वितळतात आणि धन प्रभाराचे ऋण प्रभाराचे आयन्स तयार करतात आणि ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात आणि म्हणून त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स these are the substances which when dissolved in water or which are melted they produces positively and negatively charged ions, and such ions are useful to conduct electricity. Such substances are known as electrolytes. Non-electrolytes, the substance which when dissolved in water, which when melted, it cannot produces positive negative charge type of ions.
they cannot conduct electricity. Such substances are known as non-electrolyte. ज्या ज्या पदार्थामधून इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही असे सगळे केमिकल पदार्थ नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणून समजायचे. जे जे केमिकल, आपण केमिस्ट्रीच्या भाषेत केमिस्ट्री शिकतो, केमिस्ट्रीच्या विषयीच बोलायचं. जे जे केमिकल सबस्टन्स आहेत, जेवढे म्हणून असतील तेवढे, जे धन प्रभाराचे ऋण प्रभाराचे आयन्स तयार करू शकतात त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणा. जे असे आयन्स तयार करू शकत नाही, ते इलेक्ट्रिसिटीचं वहन करू शकत नाही, त्यांना नॉन इलेक्ट्रोलाइट्सच म्हणा. कळलं? ठीक आहे.